पुरुषांसाठी स्टायलिंग ऑप्शन ऑलरेडी कमी असतात, त्याच्यात पण तुम्हाला थोडंसं स्टँड आउट करायचं आहे का? किंवा लिमिटेड कलर, लिमिटेड पॅटर्न, लिमिटेड स्टायलिंगमध्ये पण 4 लोकांमध्ये स्टँड आउट करायचं आहे का? जर हे सगळे प्रश्न तुमचे असतील तर नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय असणार आहे फॉर्मल स्टायलिंग टिप फॉर मेन. पुरुषांसाठी फॉर्मलच्या स्टायलिंग टिप्स. आता ऑफिसला जाताना किंवा कॅज्युअल फॉर्मल फंक्शनसाठी काहीतरी वेगळं किंवा 4 लोकांसारखंच दिसायचं आहे का? 4 लोकांमध्ये सुद्धा जर उठून दिसायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा कारण किंवा हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू, मी गेले 13 ते 14 वर्ष एक फॅशन डिझायनर, सिनियर फॅशन डिझायनर म्हणून एका फर्ममध्ये काम करत होती. सो स्टायलिंगच्या खूप सारे टिप्स, खूप सारे इन्फॉर्मेशन्स, खूप सारे हॅक्स मी माझ्या अभ्यासातून, माझ्या अनुभवातून शिकलेलीच आहे. त्यासोबतच माझ्या लग्नाला ऑलमोस्ट 11 वर्ष झाली. तर एका पुरुषाबरोबर स्टायलिंग टिप्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणते कोणते स्टायलिंग ॲड करावेत, कोणते कोणते लेटेस्ट फॅशन आहे, त्यांची शॉपिंग करताना मला खूप साऱ्या गोष्टी कळल्या. तर मला असं वाटतं मी तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू. आता राहिला प्रश्न बायकांचा की बायकांनी हा व्हिडिओ का बघावा. माझ्या अनुभवातले स्टायलिंग टिप्स, हॅक मी ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच, सोबत बायकांनी पण हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पप्पांचं, तुमच्या भावाचं, तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या खास मित्राचं स्टायलिंग इम्प्रूव्ह करायला पण खूप सारी मदत होईल. सो ज्या ह्या 8 टिप्स मी घेऊन येणार आहे त्या 8 टिप्स काळजीपूर्वक बघाच. का फक्त बायकांनी स्टायलिश व्हावं किंवा स्टायलिंग टिप्स फॉलो कराव्या, काही स्टायलिंग टिप्स आपण पुरुषांसाठी पण ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपली जोडी छान दिसेल किंवा थोडंसं पुरुषांना ग्रूमिंग व्हायला चान्स भेटेल. सो एक बोनस पॉईंट व्हिडिओच्या शेवटला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पॉईंट नंबर पहिल्या पॉईंटमध्ये मला बोलायला आवडेल ते म्हणजे सेल्फ ग्रूमिंगबद्दल. आता सेल्फ ग्रूमिंग हा कुठला नवीन प्रकार आहे? नवीन प्रकार नाही आहे. खूप बेसिक गोष्टी आहेत, खूप बेसिक पॉईंटच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो पुरुषांसाठी स्टायलिश दिसायचं किंवा खूप छान स्टँड आउट करायचं असेल, फॅशनच्या टिप्स पाहिजे असेल तर काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. पुरुषांनी फार बेसिक छोट्या गोष्टींकडे पण लक्ष दिला ना तर तुम्ही 4 लोकांमध्ये स्टँड आउट करू शकतात. आता पुरुषांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करायचं ते म्हणजे एक तर त्यांचे हेअर, दुसरी त्यांचं स्किन, त्वचा आणि तिसरं म्हणजे त्यांचा बॉडी म्हणजे त्यांचा फिजिक ह्याच्यावरती. आता स्टेप बाय स्टेप आपण ह्याच्यावरती बोलूया. सगळ्यात पहिलं मला बोलायला आवडेल ते फेसवरती किंवा स्किनवरती. कमीत कमी 2दा तरी चेहरा चांगला साबणाने धुवा. साबणापेक्षा फेस वॉश जास्त माइल्ड असतात किंवा ते आपल्या स्किनवरती जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात. सो किमान 2दा तरी आपला चेहरा साबणाने व्यवस्थित धुवा. सेकंड थिंग, एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन कंपल्सरी प्लीज तेवढी लावा, जेणेकरून चेहऱ्याचं टेक्स्चर चांगलं मेंटेन राहील. पुरुषांना स्पेसिफिकली बाहेर जाऊन काम करायचं असतं. खूपदा वाईफ ह्या हाऊसवाईफ पण असतात, पण पुरुषांचा तसा ऑप्शन नसतो, त्यांना बाहेर जावंच लागतो. सो त्यांची स्किन जास्त डॅमेज होते. त्याच्यासाठी मिनिमम स्किन केअर केलेच पाहिजेत. आता स्किन केअरचं मी कुठेच इथे प्रॉडक्ट मेन्शन नाही करत आहे, कारण प्रत्येक पुरुषाची स्किन वेगळी असते. प्रत्येक पुरुषाला वेगवेगळ्या गोष्टीची गरज असते स्किनसाठी. सो तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सर्न करा. एखादा चांगला स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर बघा आणि त्याला विचारून घ्या की आमच्या स्किनसाठी कोणतं मॉइश्चरायझर आणि बेसिक कोणतं सनस्क्रीन गरजेचं आहे. एवढे बेसिक गोष्टी जरी फॉलो केलात ना तरी तुमची त्वचा खरंच खूप छान राहील. आता मुद्दा दुसरा म्हणजे हेअर. सगळ्यात बेसिक म्हणजे तुम्ही जो हेअरकट कराल ना तो तुमच्या फेसच्या अनुसारच हेअरकट करा. हेअरकट कसा करावा किंवा फेसनुसार हेअरकट कसा करावा ह्याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला ह्याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. पण बेसिकली लक्षात ठेवा फेसनुसार हेअरकट कसा करावा. खूप बेसिक इन्फॉर्मेशन आहे, नक्कीच लक्षात ठेवा. एखादा सेलिब्रिटीचा फेस कट तुमच्या जर फेस कट बरोबर मॅच होत असेल तर तुम्ही त्याची स्टायलिंग टिप नक्की बघा. तो कोणत्या प्रकारे केस ठेवतो, कशी केस ठेवतो, कारण प्रत्येकाची स्टायलिंग वेगळी असते. प्रत्येकाच्या फेसला खूप वेगवेगळ्या गोष्टी सूट होतात.
सो ह्या बेसिक गोष्टीकडे नक्कीच लक्षात ठेवा. हेअरकट करायला नेहमी कुठल्या तरी मोठ्या सलॉनमध्ये जायची गरज नाही आहे. एखाद्या साध्या सलॉनमध्ये जाऊन पण तुम्ही चांगल्या पद्धतीने हेअरकट करू शकतात. हेअरकट नंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे दाढीवरती. आजकाल थोडीशी दाढीची फॅशन आहेच. क्लीन शेव सहसा कोण ठेवत नाही. जर दाढी ठेवायचीच असेल तर ती वेल ग्रूम किंवा वेल मेंटेन दाढी ठेवा. ह्याचे डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी ह्याचा वेगळा व्हिडिओ करेल. पण सध्या बेसिक एवढं लक्षात ठेवा की तुमची दाढी आणि तुमचे हेअर खूप व्यवस्थित कट झाले पाहिजेत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही एखाद्या चांगल्या ओकेजनला जाणार असाल, म्हणजे एखाद्या फॉर्मल इव्हेंटला जाणार असाल, लग्न कार्याला जाणार असाल, तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की हेअर ना खूप छान पद्धतीने सेट करा. जेल लावून किंवा व्यवस्थित हेअर सेट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा फंक्शन अटेंड करा. सो ह्या बेसिक गोष्टीमुळे पण तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये लगेच चेंज तुम्हाला स्वतःला जाणवेल. त्याच्यानंतर फिजिकवरती लक्ष द्या. फिजिकवरती लक्ष द्या म्हणजे काय, जिमला जाऊन मस्त वेट ट्रेनिंग करायची जर तुम्हाला नाही जमत असेल किंवा टाईमचा अभाव असेल तर नकाच करू. पण बेसिक ॲटलिस्ट वॉक करू शकता. थोडंसं लक्ष दिलात ना स्वतःच्या फिजिकवरती ज्या वेळेला लक्ष देतो तेव्हा स्किन आपोआपच ग्लो करायला सुरू करते. तर थोडासा ह्या बेसिक पॉईंटकडे नक्कीच लक्ष द्या. एक गोष्ट इथे स्पेसिफिकली मला मेन्शन करायला आवडेल की आफ्टर कोविड किंवा कोविडनंतर मोस्टली जनरली वर्क फ्रॉम होम चालू झालेलं आहे. लोक प्रेफर करतात वर्क फ्रॉम होम करायला किंवा आजकालचे कामच असे आहेत, जॉबच असे आहेत जिथे आपल्या बॉडीचा फार कमी उपयोग होतो आणि मेंदूचा उपयोग फार जास्त होतो. त्यामुळे मोस्टली कामंही बसून कामं होतात. त्यामुळे साहजिकच आहे, पोट वाढतं, बॉडीचं स्ट्रक्चर पॉश्चर फार बदलतं. तर ह्याच्यासाठी एक कोणती तरी एक्सरसाइज, कोणतीही जी तुम्हाला योग्य वाटेल, सायकलिंग, वॉकिंग, जिबिंग, जी पण एक्सरसाइज तुम्हाला आवडेल ती तुम्ही एक्सरसाइज नक्कीच करू शकता. आता पॉईंट दुसरा, यात मी तुम्हाला सांगेल परफेक्ट फिटिंगचे कपडे घाला. परफेक्ट फिटिंगचे कपडे म्हणजे काय, तर आपल्या शरीरापेक्षा ओव्हरसाईजचे कपडे पण नकोत आणि एकदम टाईट फिटिंगचे कपडे पण नको. टाईट फिटिंग पुरुषांना अजिबात चांगले नाही दिसत. एक वेळ ओव्हरसाईजचे कपडे चालूनही जातात, पण टाईट फिटिंगचे कपडे अजिबात घालू नका. मॉलमध्ये जावा, एखाद्या दुकानात जावा, कपडे ट्राय करा ट्रायल रूममध्ये आणि प्रॉपर तुमची फिटिंग बघा. आपली फिटिंग ही आपल्याला पण चांगली कळते. किंवा आपल्याबरोबर एखाद्या लेडीजला घेऊन जा. मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगते, शॉपिंगला जाताना एखाद्या लेडीजला नक्कीच घेऊन जावा. त्यांचा स्टायलिंग सेन्स हा जास्त असतो. तुम्हाला एका नजरेत कळेल की हे शर्ट फिटिंगला आहे, ही पॅन्ट प्रॉपर फिटिंगला आहे की नाही आहे. सो परफेक्ट फिटिंगचे कपडे वापरा. परफेक्ट फिटिंगच्या कपड्यानंतर मला बोलायला आवडेल तो म्हणजे पॉईंट तिसरा, शर्टवरती. शर्ट जेव्हा पण फॉर्मल ड्रेसिंग कराल तेव्हा एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, शर्ट जे पण वापराल तो प्रॉपर टकिंग केलेला शर्ट वापरा. आता टकिंग कसं करायचं, तर मी इथे 2-3 स्टाईल तुम्हाला दाखवते. अशा व्यवस्थित पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही शर्ट टकिंग करतात तेव्हा ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी खूप व्यवस्थित दिसते. टकिंग केल्यानंतर स्लीव्ज तुम्हाला व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत. स्लीव्ज नेहमी शर्टचे फोल्ड करा, त्यामुळे थोडंसं स्टायलिंग इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटतं. आता समजा तुम्हाला शर्टचे स्लीव्ज फोल्ड करायचे नसतील तर तुम्हाला खूप ब्रँडेड शर्टमध्ये इन्व्हेस्ट करावे लागेल ज्यांचे व्रिस्ट ह्या थोड्या मोठ्या असतात. पण जर नॉर्मली शर्ट तुम्ही घालत असाल किंवा मी तर म्हणेन प्रत्येक शर्ट हा प्रत्येकाने फोल्ड केलाच पाहिजे. आणि फोल्ड करताना पण तुम्ही जरा लक्षपूर्वक फोल्ड करा. मी इथे तुम्हाला 1-2 मेथड्स दाखवते की शर्ट कसे फोल्ड करायचे. तुम्हाला स्वतःला आयडिया येईल की किती बेसिक पद्धतीने आपण शर्ट फोल्ड करू शकतो आणि किती बेसिक पद्धतीने पण आपण किती आपली स्वतःची स्टायलिंग इम्प्रूव्ह करू शकतो.
म्हणजे शर्टसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आपले शर्टचे वरचे 2 बटणं नेहमी ओपन ठेवा. हो, थोडीशी एक्स्ट्राची टिप्स देते, पण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या मानेकडचा भाग व्हिजिबल होतो ना, तेव्हा शर्ट जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो किंवा शर्टमध्ये माणसं जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. सो नेहमी शर्ट जेव्हा पण स्टाईल कराल तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे टक इन प्रॉपर करा, स्लीव्स रोल प्रॉपर करा आणि तिसरं म्हणजे बटन्स स्टार्टिंगचे थोडेसे ओपन ठेवा. तुम्ही ह्या 3 टिप्स फक्त फॉलो करून बघा आणि तुमच्या लुकमध्ये इन्स्टंट कसा चेंज होतो हे तुम्हालाच कळेल. आता पॉईंट चौथा. ह्या पॉईंटमध्ये मला शर्टच्या कलरबद्दल बोलायला आवडेल. मोस्टली फॉर्मल आउटफिटमध्ये हे 3 कलर सगळ्यात बेसिक आहेत. ह्या 3 कलर जर तुम्हाला स्टार्टिंगला इन्व्हेस्ट करायचीच असेल तर कंपल्सरी ह्या 3 कलरमध्ये इन्व्हेस्ट करा. सगळ्यात म्हणजे व्हाईट, दुसरं लाईट ब्ल्यू आणि तिसरं लाईट पिंक. हे 3 कलर फॉर्मल्स ऑफिस वेअरसाठी एकदम बेसिक, एकदम रूट्स आहेत. ह्याच्यावरती जर तुम्हाला स्टायलिंग करायची असेल तर मी तुम्हाला सांगते, सगळे लाईट कलर ट्राय करा, पेस्टल कलर ट्राय करा, कारण ऑफिस वेअरसाठी लाईट कलर जास्त महत्त्वाचे आहेत. ह्याच्यात मी तुम्हाला एक ट्रिक देऊ शकते, ती म्हणजे जेव्हा पण डे आउटिंग असेल किंवा डे ऑफिस असतील त्यावेळेला लाईट कलर प्रेफर करा. आणि जेव्हा पण इव्हिनिंग, काहींची शिफ्ट असते, इव्हिनिंग शिफ्ट, नाईट शिफ्ट, त्यावेळेला समजा शिफ्टमध्ये किंवा एखाद्या नाईट पार्टीजला, फॉर्मल इव्हेंटला जायचं असेल त्यावेळेला डार्क कलरमध्ये स्विच करा. बघा तुमच्या लुकमध्ये इन्स्टंट चेंज दिसेल. आता 5वा मुद्दा मला बोलायला आवडेल, ते म्हणजे मिनिमम कलरमध्ये. शर्ट फार असे कलरफुल, रंगीत कलर नको आहेत ऑफिस वेअरसाठी. मिनिमम 2 कलर खूप झालेत तुमच्या ऑफिस वेअरसाठी. समजा 2 कलर पण का बोलते आहे, की एखादा बेस कलर आणि दुसरा कलर म्हणजे त्याच्यावरती एखादं छोटंसं पॅटर्नवरती पण लक्ष द्या. छोटे छोटे पॅटर्न्स, कंटिन्युएशनमध्ये जे पॅटर्न्स असतात ते ऑफिस वेअरसाठी अप्रूव्ह आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे व्हर्टिकल स्ट्राइप्स किंवा उभ्या रेषांचे शर्ट, अशा शर्टमध्येच इन्व्हेस्ट करा जे ऑफिससाठी परफेक्ट होणार आहेत. आणि ह्या पॅटर्नमध्ये पण तुम्ही कमीत कमी फक्त 2 कलरमध्ये इन्व्हेस्ट करा. 2पेक्षा जर जास्त कलर्स असतील तर ते एवढे हॅपनिंग नाही वाटत, ऑफिससाठी अप्रोप्रिएट नाही वाटत. सो हे मुद्दे नक्कीच लक्षात ठेवा. आता 6व्या मुद्द्यावरती मला बोलायला आवडेल, ते म्हणजे पॅन्टवरती. पॅन्ट नेहमी फॉर्मल्स इव्हेंटसाठी, फॉर्मल्स वेअरसाठी टेलर फिटेड पॅन्ट किंवा फॉर्मल पॅन्टमध्येच इन्व्हेस्ट करा. प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये 2 स्टँडर्ड फॉलो करतात. एक तर ओल्ड पद्धतीने म्हणजे एकदम कॉर्पोरेट लेवलचे जे फॉर्मल्स पॅटर्न आहे ते फॉलो करतात, आणि आता दुसऱ्या स्टँडर्डमध्ये फॉर्मल पॅन्टच्या व्यतिरिक्त चिनोज किंवा एखादी डार्क कलरची जीन्स पण अलाव असते. तुम्ही तुमच्या ऑफिसच्या स्टँडर्डच्या हिशोबाने ड्रेसिंग करा. आता मी तुम्हाला बेसिक फॉर्मल पॅन्टवरती कोणते कलर्स बेसिकची गरज आहे ते सांगते. सगळ्यात पहिला म्हणजे ब्लॅक कलर. बेसिक कलरमध्ये इन्व्हेस्ट करा, ब्लॅक कलरमध्ये. दुसरा चारकोल ग्रे कलर येतो, त्या ग्रे कलरच्या पॅन्टमध्ये ह्या 2 पॅन्ट तुमच्या वॉर्डरोबमध्ये असल्याच पाहिजेत. आणि त्याच्याहून जास्त इन्व्हेस्ट, समजा त्याच्याहून जास्त एखादा कलर ॲड करायचं असेल तर लाईट बेज कलर ॲड करा. हे 3 मिनिमम कलर तुमच्याकडे असलेच पाहिजे, जे असंख्य कलरच्या शर्टबरोबर इझिली मॅच करतात. तुम्हाला जास्त विचार करावा नाही लागणार हे कलर मॅच करताना. आता 7वा मुद्दा. ह्याच्यामध्ये मी 2 गोष्टी कव्हर करणार आहे 7व्या मुद्द्यामध्ये. एक तर मेन बेसिक आपले शूज. फॉर्मल शूज हे प्रत्येकाकडे असलेच पाहिजे. हे फॉर्मल शूज 2 कलरचे असावे. एक तर ब्लॅक कलर आणि दुसरा टॅन कलर. टॅन म्हणजे डार्क ब्राऊन कलर. बेसिक कलर आहेत. ह्या शूजच्या कलरबरोबर तुम्हाला कंपल्सरी बेल्ट मॅच करायचं आहे. जो कलरचा तुम्ही शूज घालणार कंपल्सरी त्याच शूजचा तुम्हाला बेल्ट हा घातलाच पाहिजे. ह्या बेसिक गोष्टीकडे लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला स्टायलिंग इम्प्रूव्हायझेशनमध्ये किंवा तुमची स्टायलिंग अपग्रेड करायला खूप हेल्प होईल. आता ह्याच मुद्द्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची, ती म्हणजे सॉक्स. शूज बरोबर जे पण सॉक्स घालणार ते प्लीज कलरफुल सॉक्स फॉर्मल्सला नका घालू. फॉर्मल इव्हेंटसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी जे सॉक्स घालाल ते आयदर तुमच्या पॅन्टला मॅच करा, नाहीतर प्लीज शूजला तरी मॅच करा. सो हा 2च फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला स्मार्ट स्टायलिंग करायची असेल तर. त्यानंतर मला शेवटच्या मुद्द्यावरती बोलायला आवडेल, ते म्हणजे परफ्यूमवरती. परफ्यूम
एखादा परफ्यूम तुमच्या फॉर्मल्स अटायरसाठी किंवा फॉर्मल इव्हेंटसाठी, ऑफिस वेअरसाठी हा ठेवूनच द्या. हा परफ्यूम हा फॉर्मललाच यूज करा. आता फॉर्मलचे परफ्यूम वेगळे, कॅज्युअलचे परफ्यूम वेगळे, हे कसे डिसाईड करायचे? तर असं नसतं. जेव्हा पण तुम्ही परफ्यूम खरेदी करायला जाल किंवा परफ्यूम घेण्यासाठी जाल, कंपल्सरी एका बाईला खरंच घेऊन जावा. बाईला म्हणजे तुमच्या बायकोला, मैत्रिणीला, बहिणीला, इवन आईला पण घेऊन जावा. त्यांच्याकडे तो सेन्स असतो परफ्यूमचा, तो खूप छान असतो. तर प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीला वेगवेगळे परफ्यूम सूट होतात. इवन एकच परफ्यूम 2 वेगवेगळ्या पर्सनला जरी आपण लावला ना, तरी प्रत्येकाची स्मेल ही वेगळी येते. कारण परफ्यूम हा आपल्या घामाबरोबर, आपल्या स्किनबरोबर मर्ज होतो आणि त्याचा फ्रेग्रन्स बदलतो. खूप बेसिक, खूप मायनर टिप आहे आणि ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा परफ्यूमच्या बाबतीत. आणि परफ्यूम हा फॉर्मल इव्हेंटसाठी समजा जाल किंवा डे आउटिंगसाठी जर परफ्यूम वापराल, दिवसाचा ऑफिस टाईम आहे आणि त्याला वापराल, तेव्हा एखादा रिफ्रेशिंग किंवा फ्रेशिंग असा फ्रेश स्मेल असलेला परफ्यूम घ्या. आणि एखाद्या नाईट इव्हेंटसाठी किंवा नाईट ऑफिससाठी तुम्ही जाणार असाल तर एखादा स्ट्रॉंग स्मेलचा परफ्यूम वापरला तर तो तेव्हा अपीलिंग जास्त होतो. तर ही बेसिक टिप आहे, ही नक्की लक्षात ठेवा. आणि आता बोनस टिप, मी परफ्यूमवरतीच तुम्हाला ही बोनस टिप देणार आहे. परफ्यूम जर तुम्हाला लॉंग लास्टिंग करायचं असेल तर एक गोष्ट नेहमी, छोटीशी एक टिप आहे, तुम्ही ज्या वेळेला मॉइश्चरायझर लावणार बॉडीला, स्किनला, गळ्याला, हाताला मॉइश्चरायझर लावाल, त्या मॉइश्चरायझरमध्ये थोडासा परफ्यूम मिक्स करा आणि तो बॉडीला लावा. ही हॅक नक्की ट्राय करा, ही ट्रिक नक्की ट्राय करा. बघा तुमचा परफ्यूम हा लॉंग लास्टिंग राहील आणि दिवसभर तुम्ही खूप छान स्मेल करायला रेडी राहाल. हे मी तुम्हाला जे 8 पॉईंट सांगितले ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमच्या रेग्युलर ड्रेसिंगमध्ये किती स्टाईल इम्प्रूव्ह होते हे तुम्हालाच कळेल. जेवढे कॉम्प्लिमेंट तुम्हाला येतील त्याच्यावरून तुम्हाला ऑब्व्हियसली कळेल की तुमची स्टायलिंग किती इम्प्रूव्ह झालेली आहे. असे काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येणार आहे स्पेसिफिकली फॉर द मेन्स स्टायलिंगसाठी. सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पहिलं ते बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की पुढच्या वेळेला मी व्हिडिओ केव्हा अपलोड केला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.